इथे इथे निश्चित थोडासा पुढे टाकला होता चेंडू. सुंदर ड्राइव्ह. ओ हो व्हाट अ शॉट. अत्यंत जबरदस्त टायमिंग जोर लगाते. ओ हो इथे आपण बाउन्सरचा प्रयत्न होता. पुल करण्याचा प्रयत्न निश्चित परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि खूप चांगला आवाज. जगह बनाने की कोशिश, बढ़िया संपर्क, 4 मिलेंगे हर्ष मोगे एक स्पिनर को, लेकिन फर्क पड़ेगा क्या? जी नहीं, बिल्कुल नहीं. फर्क इस बंदे को कुछ नहीं. ये देखिए और एक ऑफसाइड हुई, इस बार लेग साइड. गजब शॉट. सिर्फ गेंद स्टेप आउट करने की कोशिश. बात ही की थी पवन ने कि आइए आप खुल के खेलिए, आपके स्ट्रोक्स दिखने चाहिए, और वही से जी बढ़िया शॉट. ये दूसरा, ये गजब शॉट. ये उससे बेहतर, ये उससे दूर. ये शॉट और बेहतर. इसका फोटो लीजिएगा. ये बहुत ही बढ़िया ये लीजिए. ये कनेक्शन जबरदस्त है, और ये 4 जोड़ दीजिएगा. आखिरी गेंद, पता था क्या करना है हर्ष. ये बढ़िया गेंद, बढ़िया थी, बिल्कुल सटीक थी, लेकिन रन्स उस डायरेक्ट हिट और वापस जाना होगा. गलत कॉल. बहुत बैकअप कर दिया था हर. अब यहां पे क्लियर कॉल था. सचिन दास अब लेंगे, अब लेंगे, और ये और एक मिलेगी या 4 मिलेंगे? 5. एक पंजा खोल दिया है या यस इथे पूलचा प्रयत्न. तो तयारीत होता हा फटका खेळायला. सांगितलंय. चांगला आहे. नेव्हर रन ऑन मिसफील्ड. इथे शक्यता निर्माण झालेली आहे. दुसरी विकेट पण सांगितलंय. चांगला आहे. नेव्हर रन ऑन मिसफील्ड. इथे शक्यता निर्माण झालेली आहे. दुसरी विकेट पण इनसाइड आउट. हा मोठा फटका, चांगला फटका. टॅप अँड रन. पुन्हा एकदा मिसफील्ड. हे नाही व्हायला पाहिजे. बाउंड्री मिळणार आहे. पवनशा अगदी हसत स्पिनर्स दोन्ही बाजूने सुरू. इथे जागा बनवत चांगला फटका इथे, आणि 4 धावा मिळतील. दिमागदारचा. वेट करना जानते हो, और ऐसे रन आएंगे. ऐसे रन आराम से आएंगे. बढ़िया प्लेसमेंट. 4 रन के लिए जा. अँगल बनवताना सातत्यानं कोण्याचा वापर केला त्याने. इथे चांगला फटका. हो लेट कट. गतीचा वापर केला. क्षेत्ररक्षकाची धाव मात. स्विप करने की कोशिश. बढ़िया प्लेसमेंट. जगह बढ़िया चुनी और जोर से मारने की कोशिश. शॉर्ट पिच गेंद, ये उठा के मारी है. सीधी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए. बढ़िया शॉट सचिन धस द्वारा. लेकिन बात करनी पड़ी कि इस गेंद में पूरा करेंगे अपना शतक. जी हां, कर बैठे हैं. 100 रन पूरे करने की तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. यशस्वी ठरणार आहे का? डाव्या यष्टीवरती टाकलेला हा चेंडू फाईन खेळला. खूप धावा मिळतील. 4. देश यासॅस देश यासॅस यस इथे ड्राईव्ह लेंथ वरती बॉल, आणि काय शॉट आहे. वाह. अर्धशतक पूर्ण करेल सचिन. याचा तो 50 त्याच्या नावावर पण. वा, अर्धशतक ठोकल्या बरोबर अजून एक चांगला फटका, आणि तिथेही 4 धावा. यास पुल करताना आलेला आहे. ओ हो इथे संयम ढळला आहे काय? मगाशी मिळाला नाही, आता घ्या. दुसराही षटकार. हो इथे अपील आहे. बोटा कशाकडे? फलंदाज. आणि पहिल्याच बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्नात होता अंकित, आणि काय बॅटची कड लागली, आणि 4 धावा देखील मिळाल्यात. आणि मागेही खूप मोठी बॅटिंग आहे पुढील बॉलिंग अकॅडमीकडं. फाईन ग्लान्स. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात अपयश. मिळत आहेत धावा 4. सचिन धस यावेळेस.
एज लागतंय आणि हात वरती जातोय अंपायरचा. अंकित बावणे थोडासा नाराज. एज आणि जातोय हात, ज्याच्यासाठी थांबले होते ते स्लिप तेच करतोय. तनय संघवी एक मोठं काम, चांगलं काम करतोय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती. लेक्समवरचा बॉल होता. रन्स बनवणं चांगलंच माहिती आहे या पट्ट्याला. सचिन दस शॉटलेग एज डोक्यावर. यस, लॉक स्वीप अत्यंत जबरदस्त कडक शॉट. इथे स्वीप करायचा आहे, स्वीप करायचा आहे. अपील जोरात आहे पंचांकडे, मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद. इथे स्वीप करायचा आहे, स्वीप करायचा आहे. अपील जोरात आहे पंचांकडे, मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद. वाह, ड्राईव्ह निश्चित चांगला आहे. क्षेत्ररक्षकासाठी कोणतीच संधी. हे पहा, या पोराकडे आहे, हा करू शकतो, हा ताकद दाखवू शकतो. आणि प्रयत्न केलाय यावेळेस हा बॉल समोर. फुल टॉस बॉल हळू टाकायचा प्रयत्न होता. खराब बैठक मारण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन चांगलं आहे, समोर मारला. अगदी पट्टीनी रेग मारावी तशा हा चौकार वसूल करणार सचिन. सचिन दसला मेसेज द्यायची गरज नाहीये, कारण त्याकडे हे शॉट्स आहेत. बाउंड्री, पुलचा फटका. अजून एक बॉल जाणार आहे का बाउंड्री साठी, आणि जातोय आणि पुन्हा एक 100 नावावरती. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण असणारा हाच तो प्लेयर आहे सचिन दस. एकाच इनिंग मध्ये 2 शतक आपण पाहिलेली आहे. इथे सुंदर ओव्हर्स मध्ये, डेथ ओव्हर मध्ये विशेष करून सिद्धार्थ मात्र अधिक प्रभावी ठरलेला आहे. आणि वर्ण खेळाय सरळ हातात जाणार आहे. विकेट पडतीये इथे. सचिन धस मैदान. यस, टॅप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि खूप लांब जाईल चेंडू. उजव्याच्या बाहेर हवेमध्ये चेंडू बराच उंच. लॉंग ऑन तिथे खाली नाही अडू शकत. कट शॉट, आणि इतका वेळ झुंजला होता तो तिथे. बॅट आणि बॉलचा टॉस बॉल 1 मिळेल फक्त, आणि त्याला हवा होता तो रिझल्ट या शॉट मध्ये आला नाही. थोडाशी नाराजी दाखवली त्यांनी बॅटला तो. यस, ह्याच्या दिवशी बोलत होतो. समोर मारण्याचा प्रयत्न, पण मागे फिल्डर आहे, त्याच्या हातात जाणार आहे. खालती. वाह वाह वाह, लॉफ्टेड स्ट्रेट. सुंदर, दिमागदार, लाजवाब मोठा शॉट. परत एकदा पुल केला इथे. पुन्हा 6. यस, धावांचा झरा हा वाहतोच आहे. झरा नाही, हा धबधबा आहे. 3रा षटकार या षटकातला. ओ, इथे इथे इम्प्रोव्हायझेशन लाजवाब, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. फायनल मध्ये उभं राहण्याचे. राहिला उभा. ओहो, परत एकदा पूल. उंचावर ठोकलेला हा देखील षटकार. माहिती मोठा फटका खेळणार आहे. पूल पोझिशन मात्र बनवली, आणि पुन्हा एकदा प्रेक्षागृहामध्ये. यस, कनेक्शन नाही. स्लोअर वन, स्लोअर वन. धावबाची संधी असू शकते, आणि यस होणार आहे बाद. 3रा पंचांकडे सिद्धार्थ. मात्र 45 चेंडू मधल्या या 88 धावा सिद्धार्थच्या कौतुकास पात्र आहेत. आज त्याचं कौतुक. आखूट टप्प्याचा, आणि पहिलाच उचललाय आकाशामध्ये मिड विकेटला. धावा मिळतील 4. ऋषभ राठोडनं. यस, परत एकदा 2रा चेंडू देखील पुढे येत. सुंदर फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे धाव. ओ, बॅट पॅड मध्ये अंतर आहे. बोट आकाशाकडे. पहिला. हो, यस यस यस, बोट आकाशाकडे, आणि 2रा फलंदाज सुद्धा बाद. आनंद. यस, पायावरती टाकला थोडा इथे, त्याचा फायदा घेतला, आणि माळीला दिली होती. जास्त काही करू शकला नाही. हा शॉट चांगला आहे, हा स्टान्स चांगला आहे. यस, लॉंग ऑफला एक दिमागदार फटका. इथे पाहायचंय आकाशामध्ये चेंडू, आणि ऋषभ राठोडला. ओ हो,
पुन्हा एकदा बॅटला फसवत चेंडू. इनसाइड एज स्टंपच्या जवळ जाणार, 4 मिळणार खरी पण थोड्याशा भुवे ऑफ द हिप्स, आरामात रन्स मिळणार, 4 मिळणार आहे अजून एकदा. हा शॉट चांगला आहे, कनेक्शन अप्रतिम, प्लेसमेंट त्याहून उत्तम आहे. तो स्क्वेअर लेग. स्क्वेअर लेगचा फायदा इथे होणार नाहीये कारण शॉट अप्रतिम आहे नीरज जोशीचा. मिड विकेटला लेगस्टंपच्या बाहेर 4 मिळणार, 4 वसूल करणार आहे. निघालाय, जागा सोडली आहे आणि चौकार मिळवणार आहे. नीरजला इथे इन्स्ट्रक्शन्स. नीरज चांगला फटका, यावेळेस धावा मिळतील 4. वाह, फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत तिथे. लॉंग ऑफ. यस यस यस, अप्पर कट उंच आकाशामध्ये आणि बैटर्स जो गए अंदर ना उनका स्ट्राइक रेट बढ़ गया था. ये 4 के लिए जाएगा. सिद्धार्थ के बैट्स, उन्हीं के हाथों में जिम्मेदारी. और कट शॉट, प्लेसमेंट बढ़िया थी, इस तरफ रुकना चाहिए ऐसा कहना. 2 प्लेयर्स वहां पे पॉइंट के करीबन. फिर यहाँ सीधे खेलेंगे, बढ़िया कनेक्शन. ये है सिद्धेश्वर आपके लिए, जानते हैं भली बात. फुल टॉस गेंद और उस पे फुल टोल वसूल करेंगे. बढ़िया शॉट, जगह छोड़ी और गेंद को भी. ये बढ़िया शॉट है, चेस करना होगा और लंबा चेस. यहाँ पे बॉल जीत जाएगा रेस. ये शॉट और गलत शॉट, गलत जगह पे, गलत बॉलर के सामने. तर समोर नीरज जोशी. या स्वीपचा प्रयत्न, थोडासा हवेमध्ये चेंडू, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. धावा मिळतील 4. उसी का खामियाजा उन्हें भुगतना पड़ा. देखिए, अरे ये भी रन आउट हो सकता है आराम से. नीरज जोशी वापस आएंगे, मैदान छोड़ के उन्हें वापस आना पड़ेगा. यस नो, नीरज जोशी का कॉल था. अथर्व वरती चढणार बॉल, चांगली जागा निवडली होती. वाटलं होतं की ते मिड विकेटच्या दिशेने येईल पण तसं न होता काऊ कॉर्नरकडे हा बॉल गेलाय. चौका फलंदाज लांब चेंडू टाकला नाही इथे. अक्रॉस द बॅट, मिड विकेटला. हो हो, 4 रन. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. एक चांगला फटका. ओ, इथे मागे लेट कट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा 4 लागोपाठचा. यस, पुढे सरसावत, खूप सुंदर ड्राईव्ह. एक्स्ट्रा मॅचेसमध्ये बोलू ना, प्लेअरचा कॅरेक्टर आणि प्लेअरचा ॲटिट्यूड चांगला बघणं ह्याच्यातूनच कळू शकतो की त्याचा काय टेम्परामेंट आहे. तर देखील शिकवलं जातं आपल्याकडे. ते ऑटोमॅटिकली ते खेळून बोलतात ना की त्यासाठी त्यांना अशा सिच्युएशनमध्ये त्यांना बॅटिंग करवणं, वारंवार बॅटिंग करवणं हे ज्युनियर क्रिकेट ते सिनियर्सला पुश करतायत. दॅट इज जेव्हा तेव्हाच मजा येते जेव्हा आपले यंगस्टर्स सिनियर्सला बोलतात ना. फेल्युअर हा जास्त येऊ शकत नाही कारण तो जर एवढा पॉझिटिव्ह असेल माइंडने. जर डिसअपॉइंट घेऊन फक्त बसला तर कधी एखादी नॉर्मल आपण बोलतो ना क्लबची मॅचेस होता की आपण रादर दॅन की कोणाचा परफॉर्मन्स इकडे तिकडे एखाद मॅच 2 मॅच होणारच आहे, तिकडे पॅनिक होऊन चेंजेस करण्यापेक्षा आपण सेमीफायनलमध्ये पोहोचलो विजयाद्वारे आणि आता आपण विकेट घेतली. इथे विकेट पड 5 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग 404चा पाठलाग चालू आहे. 2 सिद्धार्थ म्हात्रे. यस, आपटलेला चेंडू, थोडासा मागे टप्पा ठेवला होता. सुंदर फटका. मात्र नंतर सिंगल्स. पुलचा प्रयत्न आहे. मिड विकेटला खाली क्षेत्र, अपेक्षा वाढवू शकतो. खेचून आणण्याचा प्रयत्न, बोट आकाशाकडे आणि तनयला आता मागे जावं लागेल, परतावं लागेल पवेलियनकडे. हो हो हो, सव्या गजराज, उंच टोले जंग, लांब लचक. यस, परत एकदा चेंडूला दिसत ती जरूर दिलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि 4 धावा पुन्हा मिळतील. विवेक शेलार होता, नाही अडू शकला. षटकारा पाठोपाठ एक जबरदस्त स्कोर सुद्धा गाठू शकतो, हे मला पटलेलं आहे. आणि पॉझिटिव्ह असावं पण नाही. विनिंग स्कोरपर्यंत जाणार नाही. तुमची अच्छा अपूर्णच ठेवणार आहे तो 6व्या गजराज. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जलद चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत निश्चित निकाल स्पष्ट करू शकत नाही. वन डे क्रिकेटमध्ये आपण बघतो या सरळ बॅटनं लॉफ केला चेंडूला.
बाणासारखा 6व्या क्रमांकावरती फलंदाजीला येऊन यस उंच फटका कव्हरच्या डोक्यावरून आता इथे मिळतील धावा. नव्हता सिद्धार्थचा. इथे खेचून आणलेला आहे हवेमध्ये चेंडू आणि कॅच होईल. 9वा फलंदाज बाज रजनीशनं तो खेळायला त्याने प्रारंभ केलेला आहे. 2 सामने गमवावे लागले त्यात पुढे बालन क्रिकेट अकॅडमी कडून एक पराभव. ओ हो पुढे सरसावत उंच आणि टोलेजंग लांब वर मारलेला हा शॉट. उंच फसलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच होईल. याच बरोबर दुसऱ्या पर्वातील विजेते पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी. काय जबरदस्त खेळ राहिला. सलग 7 सामने जिंकत त्या स्पर्धेच्या विजयावरती शिक्कामोर्तब पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी. अंकित बावणे संघनायक. काही मॅच मध्ये सिद्धार्थ म्हात्रे. मात्र संघाचा खेळ सांघिक बघायला मिळाला. राहुल त्रिपाठी एक मोठं नाव संघामध्ये. महत्वाच्या क्षणी मोठ्या इनिंग्स त्याच्याकडून देखील आल्या. तर अंकित बावणे स्वतः देखील मोठ्या इनिंग्स खेळला. हर्ष मोगावेरा पवन शहा यांनी देखील संघाला सातत्यानं आघाडीवरती ठेवलं.